हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण बघा काय करतो. आपण असं ठरवले क्वेश्चन ऑन बीपीटी अँड कन्व्हर्स ऑफ बीपीटी. हा फर्स्ट क्वेश्चन आपण घेतलेला आहे. सॉल्व सम आहे. बीपीटीवर क्वेश्चन जास्त नाहीतच, दोनच क्वेश्चन आहेत आपल्या बुकमध्ये. 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर 4 आणि एक्झाम्पल क्वेश्चन नंबर दिलेला आहे तो मी इकडे लिहिलेला आहे. बघा, आपली पद्धत आहे. काय पद्धत आहे आपल्याला माहिती आहे की आपण क्वेश्चन वाचत असताना हातात पेन्सिल ठेवतो, बरोबर, आणि दिलेले मेजर आपण डायग्राम मध्ये भरतो. बघूया. डी पॅरलल टू बीसी दिलेले आहे. डीबी इज इक्वल टू 5.4. डीबी 5.4. ओके. एडी 1.8. EC 7.2. मेजर डायरेक्ट भरायचे आणि जो विचारलाय त्याला क्वेश्चन मार्क करायचे. टू फाइंड असतो, त्याला क्वेश्चन मार्क करायचे. झालं बेटा. मेजरमेंट झाले का? तर जॉमेट्री म्हणजे काय? लुक अँड राईट, बघा आणि लिहा, असंच असतं. दुसरं काय नाही. पाठांतर नको, काही नको, काही नको. फक्त बघून लिहायचं. जो नाही बघून लिहिणार त्याला उत्तर मिळणार नाही. मिळेल ना, उत्तर मिळेल, पण चुकीचं. ठीक आहे. मग बघा, नेहमी आपण प्रश्न कधीही लिहित नाही, आन्सर दिसतो. मग काय लिहितो? त्या प्रश्नात गिव्हन काय दिले ते लिहितो. मी इथे आधीच लिहून ठेवलं की व्हिडिओ आपला छोटा होईल. इन ट्रायंगल ABC D parallel to BC, DG parallel to BC, DB 5.4, AD 1.8, EC 7.2. फाइंडिंग. जेव्हा ट्रायंगल मध्ये पॅरलल असं विचारलं, ते गिव्हन दिलं की पॅरलल साइड ऑफ दिस ट्रायंगल, म्हणजे मग आपण बीपीटीच आहे एवढं लक्षात ठेवायचं. मग ठीक आहे, आता आपण लिहायला सुरुवात करू. बघा, गिव्हन लिहिले, टू फाइंड लिहिले. आता आपल्याला याचं सोल्युशन सोल्युशन मध्ये काय लिहायचंय बघा. काय सोपं आहे ना, जे दिले. हे बघा, इन ट्रायंगल ABC DE पॅरलल टू BC. हे गिव्हन आहे. हे गिव्हन तुम्हाला ओरडून सांगते, अरे 2 रेशो लिहून टाका. सरळ कुठनं वाचणार? ए कडून ज्या बाजूला एकच व्हर्टाईस असतो. यासाठी मी दिले बीपीटी वापरायचं कसं, यासाठी एक व्हिडिओ छान दिलेला आहे पहिला, तो तुम्ही जरूर बघा. त्याच्याने तुम्हाला बरीचशी मदत होईल. ठीक आहे विद्यार्थ्यांना, आपण इकडे बघूया, याच्या व्हॅल्यू भरूया. बघा, पहिला आपल्याला रेशो लिहावं लागेल. एडी अपॉन डीबी इज इक्वल टू AE अपॉन EC. रिझन काय देणार? थेरम ऑफ बीपीटी. थेरम ऑफ बीपीटी. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी. बीपीटी म्हणजे ते चालेल ना. ठीक आहे. यामध्ये डबल थेरम लिहिला गेला, बीपीटी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर आपण आता राहू द्या. ठीक आहे, हे लिहिलं गिव्हन. आता काय करणार? हे प्रत्येक हे म्हणतंय यामध्ये बघा, एडी म्हणतोय, डीबी म्हणतोय, एई म्हणतोय, EC म्हणतो. अरे दादा ताई, माझी व्हॅल्यू मला देऊन टाक, म्हणजे माझा खाऊ मला दे ना. आपण म्हणायचं घे ना. बघूया, एडी मागतोय 1.8, डीबी म्हणतोय 5.4 इज इक्वल टू ए म्हणतोय थांब. एला सांगायचं थोडा वेळ थांब, थोडा धीर धर, बघ किती छान पैकी मी तुला तुझा खाऊ देतो. इथे म्हणायचं पुटिंग गिव्हन व्हॅल्यूज. ओके. आता काय कर, काय नाही म्हणायचं. 7.2 ला म्हणायचं तू इकडे ये. इकडे राहील आपला AE. इथे जरा गर्दी होते. मग काय होणार? 1.8
अपॉन 5.4 इंटू हा इंटू होणार 7.2 इज इक्वल टू AE. आता बघा याला पण एक पॉइंट आहे, पॉइंट नंतर एक डिजिट आहे, पॉइंट नंतर एक डिजिट, दोघांचे डिजिट जातील आणि इकडे काय मिळेल आपल्याला जर आपण एक थोडीशी स्ट्रेट लाईन उभी बेटा, दोन लाईन ठीक. बघा इकडे मग आता हे पॉइंट गेले, दोघांचे पॉइंट, दोघांना सारखे पॉइंट आहेत. 1.8 होता तो 18 झाला आणि 5.4 झाला तो 54 इज इक्वल टू इंटू 7.2 ला दुसरा पॉइंट जोडीदार नाही आहे इज इक्वल टू AE. चला 18 चा टेबल येत असेल तर 18 1 जा, 18 3 जा, 18 1 18, 18 3 54. ठीक आहे, या 3 ने याला करूया, 3 2 जा 6, 1 राहिला, पॉइंट 3 4 जा 12, 24 3 जा, म्हणजे हा गेला इकडे. आपल्याला काय मिळालं तर इज इक्वल टू AE. आपण खाली लिहूया ना भरपूर, कशाला 2.4 इज इक्वल टू AE. खाली लिहूया AE इज इक्वल टू 2.4 विथ युनिट सेंटीमीटर. फिनिश झालं विद्यार्थ्यांनो, आन्सर मिळालं. हा ना सोपा, पण याच्यावर क्वेश्चन जास्त नाही. एक्सरसाइज मध्ये एकही क्वेश्चन नाही आहे, त्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. अरे ह्याच्यावर प्रश्नच नाही आहेत, आणि नेमका याच्यावर प्रश्न येतोच येतोच येतोच. बीपीटीवर आला तर नाही, बीपीटीवर तर कन्व्हर्स होईल, उलट येईल, ते आपण नंतर बघूया. आज बीपीटीचे 2 प्रश्न आपले आहेत, त्यापैकी एक प्रश्न आपण सॉल्व्ह केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, नेहमी मला काय आठवत नाही तुम्हाला काय सांगावं ते, पण हा व्हिडिओ कसा करायचा, व्हिडिओ करत असताना काय करायचं, मस्त शांततेत ऐकायचं, बघायचं आणि एकदा बघून लिहायचं, एकदा न बघता लिहायचं. आणि जमलंच तर सबस्क्राईब करा, शेअर करा, मित्रांना द्या, दिल्याने गोष्टी वाढतात. आणि नंतर दुसरं काय, लाईक वाटलं तर करा. बाय.